या चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करू आणि फार मिनिस्ट्रीपर्यंत ते विषय पोहोचवण्यासाठी आपल्याला मीडिया लागते, त्यासाठी आपण मीडियामध्ये सुद्धा जात आहोत. त्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य लागेल. आणि आज शाहू महाराजची जयंतीनिमित्त आपलं आजपासून चॅनल सुरू झालं असं समजून म्हणजे तुम्हाला त्याच्यानंतर माहिती मिळते. आणि आजच्या या जयंतीनिमित्त जे आम्हाला मंत्री साहेब आपल्याला शुभेच्छा देतात आणि त्यांना विनंती महापुरुषांना माझं वंदन आहे. आपल्याला सगळ्या भोजनांना माझं मानाचा आज राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती आहे. आणि त्यांची जयंती याच्यासाठी आहे की केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शाहू महाराजांची जयंती ही दिवाळी दसऱ्यासाठी साजरी करा आणि म्हणून आपण साजरी करायची म्हणून आपण करत नाही की बाबासाहेबांनी म्हटलं म्हणून आपण करतो तर असंही नाही. पण जर तुम्ही छत्रपती शाहूजी महाराजांचा जर इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल की त्या काळामध्ये त्यांनी अशा पद्धतीने त्यांचं राज्य त्यांनी चालवलं की हे समस्त बहुजनांसाठी फायदेशीर कसं होईल या पद्धतीने त्यांनी ते त्यांचं राज्य चालवलं. त्या काळामध्ये वर्णव्यवस्था ही खूप खोलपर्यंत रुजली गेली होती समाजामध्ये. त्या काळामध्ये छत्रपती शाहूजी महाराज हे त्यांच्याच राज्यामधला एका दलित बांधवाचे जे चायचं दुकान त्याने खोललं होतं तर तिथे ते स्वतः पहिले जाऊन त्यांनी एक कप चहा घेतला होता. आणि जर एखाद्या राज्यामध्ये जो राजा जर ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी पहिले प्रथम तिथे जाणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर पूर्ण राज्य त्याला त्याचं फॉलो करतं. तर ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस, कारण त्यावेळेस थोडी मनुस्मृती हे सगळं लोक मानायचे. आणि त्यावेळेस छत्रपती शाहूजी महाराजांनी अशा पद्धतीची कामं केली. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा जे पण होतकरू समाजातले बहुजनांमधले जे विद्यार्थी असतील त्या सगळ्यांना त्यांनी त्या पद्धतीचा सपोर्ट केलेला आहे आणि ती पूर्ण तशा पद्धतीने त्यांनी राज्य चालवलेलं आहे. तर म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला असं म्हटलेलं की छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती जी आहे ही दिवाळी दसऱ्यासारखी मोठ्या प्रमाणात साजरी करा. आणि म्हणून समस्त देशवासी त्यांची जयंती अशा पद्धतीने करतात. मी खरंच समाजसेवक राहुलजी हुमरे साहेबांचा खूप खूप धन्यवाद देत की त्यांनी इथं हे आंदोलन जे चालू आहे त्यांचं ते आंदोलन हे बहुजनांच्या रक्षणासाठीच आहे. इथे जे स्थानिक जे लोक आहेत या स्थानिकांना इथे जे पाणी भरणं जे पाणी भरतं आणि जे घरामध्ये लोकांच्या घुसतं हे माहिती असून महानगरपालिकेने जे याच्यावर सक्ती केलेली जास्ती केलेली आहे त्या पाण्यामध्ये त्यांनी अजून एक बांधकाम चालू केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे असं होतं की अजून हे लोक मरायला टेकलेले आहेत. त्यांच्या घरात पाणी घुसेल, हे लोक मरून जातील. पण इथल्या जे राजे जे आहेत ते ह्या लोकांना त्यांची बहुजनांची काही घेणं देणं नाही. आणि म्हणून छत्रपती शाहूजी महाराजांचं जे राज्य होतं अशा राज्याचं हे समस्त लोकांनी अवलोकन करावं आणि ते एक लोकांना सबक व्हावी असे ही पण एक सूचन मी समाजसेवक रावजी हुमरे साहेबांनी त्यांना देण्याचा प्रयत्न जो केलेला आहे त्यासाठी मी त्यांचं खूप खूप धन्यवाद देईन. आणि सगळे जे इथं उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यांना शाहूजी महाराजांची जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देईन. आणि आम्ही तुमच्यासोबत हमेशा आहोत. आणि जे न्यायालयीन पद्धतीने जी लढाई असेल त्यासाठी आमची पूर्ण वकिलांची टीम तुमच्यासोबत हमेशा राहणार आहे, याच्यानंतरसुद्धा राहणार आहे. आणि जे पण काही संकट येतील ते न्यायालयीन पद्धतीने आपण त्या पद्धतीने सोडू. आणि इथली जी गेंद्याच्या तातडीची जी व्यवस्था आहे यांना आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.